भाषेला मराठी भाषा फार चांगली आहे, कारण त्याच्यामध्ये तिला तोड नाही. म्हटलं पाहिजे तरी चालेल, तिला तोड नाही. विशेष करून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो मला. आणि ह्या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारणच आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती, त्यांच्या भाषेतच नाही, त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहिती. तेव्हा थोडंसं हिंदीत बोललेलं बरं, कारण तुम्हाला सगळं आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळं पाठ आणि नंतरचा पाठ तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असं म्हटलं पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे, हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती काय आपल्याला माहिती, पुण्य म्हणजे काय आपल्याला माहिती, चांगलं वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. माहिती कळतं पण वळत नाही. कळतं सगळं, हे सांगितलेलं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला. म्हणूनच त्या पुण्यामध्ये, त्या पुण्यनगरीत आपला जन्म झाला, हे कबूल. पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की बा आम्ही पुणेकर म्हणजे काही ते श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहे. त्याच्यावर असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक जास्त श्रीमंत आहेत, त्याच्यावर पैसे जास्त. तर दिल्लीला आणखी म्हणजे तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान पान आदर हे सगळं काही बाह्यता पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं वा एवढे मोठे लोक आहेत, हे त्यांच्याकडं मोठं, पण आम्ही काय, आम्ही अजून गरीबच आहोत. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत की देवालाच मानत नाही. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले, मोठे मोठे विद्वान लोक मी पाहिले, ते देवालाच मानत नाही. म्हणजे इतके शिष्ट झाले ते त्या पुण्यात राहून, त्या पुण्यनगरीत राहून सुद्धा लोक इतके शिष्ट झालेत, इतकं डोकं त्यांचं खराब झालं आहे की ते म्हणतात देवच नाही. अहो तुम्ही जर देवाला पाहिलंच नाही, देवाला जाणलंच नाही, तर तुम्ही इतका अरेरावीपणाने कसं म्हणता की देव नाही आहे म्हणून? आधी बघा तर खरी, एक अनुभव तो घेऊन बघा. त्याच्यात तुमचं काय नुकसान होणार आहे? काहीच होणार नाही. पण तुम्ही स्वतःला सगळं जाणलेलंच नाही आहे. तेव्हा जे सगळे सांगून गेले ते सगळे मूर्ख होते, आम्ही एक अतिशहाणे. आणि आम्ही असं म्हणतो की परमेश्वरच नाही, आणि आता तुम्ही परमेश्वर सिद्ध करून दाखवा, नाहीतर आम्ही परमेश्वर मानायला तयार नाही. असं जरी म्हटलं तरीसुद्धा त्याला तयारी आहे. पण आम्ही मानतच नाही परमेश्वर आहे असं म्हणून जर कोणी डोळे झाक केली तर अशा माणसाला समजावणं फार कठीण. आणि तशातले बरेच लोक या तुमच्या पुण्या शहरात आहेत, बरेच लोक आहेत. म्हणजे इतके कुठेच नाही आहे जे उघडपणाने म्हणतात परमेश्वर नाही, असे इतके लोक कुठेच नाही जितके तुमच्या पुण्या शहरात. जितके इथे गणपती आहेत आणि त्याच्याहून जितके इथे मारुती आहेत, त्याच्याहून हे महामारुती बसलेले अतिशहाणे. आणि त्यांना असा पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे म्हणतो ते अगदी खरं आहे, आम्ही अति हुशार लोक आहोत, आम्हाला सगळं शास्त्र माहिती आहे, आम्ही अगदी विद्वान आहोत, आणि सगळं खोटं आहे, याच्यात काय अर्थ. तेव्हा जिकडे एवढं पुण्य आहे, इथे इतकं कमळासारखा इथे सुंदर सुगंध पसरलेला आहे, तिथेच असल्या तरीचा विकृतपणा पण पुष्कळ जास्त पसरलेला आहे. आणि त्यामुळेच या पुण्यामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भ्रांती फारच वाढलेली आहे. त्यांना हेच समजत नाही आहे की धर्म आहे खरा की नाही, परमेश्वर आहे किंवा नाही. हे मोठे मोठे धुरंधर स्वतःला इथले लीडर्स म्हणवतात, म्हणा तसे पैसे बिशे खूप खातात, ते सगळं करतात, धंदे सगळे करतात. पण ते बरं आहे, ते म्हणतात आमचा जर परमेश्वरावरच विश्वास नाही आणि धर्मावरही विश्वास नाही, तर आम्ही चांगलेपणाने कशाला राहायचं, कसंही राहिलं तरी चालेल, आम्ही मॉडर्न झालो. अशी मंडळी पुण्याला जास्त आहेत मुंबईपेक्षा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईला लोक तरी भितात, इतकं कोणी बोलणारं मी पाहिलं नाही. पण पुण्याला मराठी भाषेमध्ये बोलणारे असे अनेक झाले जे परमेश्वराची टिंगल काढायची, नंतर परमेश्वर नाही म्हणून सिद्ध करायचं, परमेश्वरावर लोकांनी विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही महामूर्ख आहात, असं कशाला करता, असे म्हणणारे सुद्धा इथे लोक आहेत. मग असे असल्यावरती जर समजा एखाद्या बोटीला एक जरी भोक पडलं तर ती बुडते, आणि ते इतकी भोकं असल्यावर त्या पुण्याचं काय होणार. त्यात भर घातलेली आहे भिकारड्या लोकांनी. म्हणजे भिकारडे लोक म्हणजे असे की
आम्ही सहयोगात सुद्धा लोक भितात. पुण्याच्या लोकांना बोलवायचं म्हणजे माताजी पुष्कळशी असेच लोक ना, तुम्ही बघा. मग त्यांचं कसं करायचं, म्हणजे भितात त्या गोष्टीला. हे भिकारडेपणा करायचं. आम्हाला अनुभव इथला असाच आहे. इथे आलं की लोक आपले फुकट आज जर जेवायला मिळालं तर उत्तम. माताजी करतात, मग काय माताजी पैसे द्यायला तयार आहेत, मग कशाला. ही एक प्रवृत्ती म्हणजे मनाची श्रीमंती नाही. आणि ही येण्याचं कारणसुद्धा हेच आहे की जे पुण्य म्हणून शिकवतात, ज्या लोकांनी पुण्य म्हणून करा म्हटलेलं आहे, जे लोक तुमच्यासमोर येऊन प्रवचनं करतात आणि सगळं काय करतात, ते स्वतः पैशाच्या मागे असल्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटतं की हे तरी काय मोठं आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला बसले आहे, पण स्वतः हे असेच आहे. तेव्हा सर्व जनतेमध्ये या दोन्ही गोष्टींचा परिणाम झालेला आहे. एक तर जे धर्मप्रवर्तक आहेत किंवा धर्माबद्दल बोलतात ते स्वतः तुमचे पैसे खातात. हां, तुम्हाला काय पाहिजे असं विचार, काय पाहिजे, मुलगा पाहिजे ना, चालेल, पण 100 रुपये मिळू. आणि जर तुम्ही 50 रुपये दिले तर तुम्हाला मुलगी होणार. नाही बाबा 100 काय, तुम्ही 108 घ्या, पण आम्हाला मुलगाच पाहिजे. कशाला मुलगा, म्हणजे उद्या पैशाला बरा. सुनेने हाकलून लावलेलं कुणाच्या लक्षात येणार नाही, पण त्यासाठी म्हणून आम्हाला मुलगा पाहिजे, कारण आम्हाला पैसे कमवता असला पाहिजे. आणि त्याने मग दरिद्रता वाढत गेली आणि ती दरिद्रता स्वभावात सुद्धा आलेली. कारण सगळीकडे तुम्ही रोज आता हजारो देवळं आहेत तिथे, हजारो देवळं. प्रत्येक देवळात गेलं किंवा देवाला पैसे घाला. आणि त्या देवाला काही पैसे समजतात का? कधी देवाला पैसे समजतात? त्यांनी कधी पैसे पाहिले आहेत का? काय असतात तो प्रकार. त्यांना पैसे घाला. देवाला इथे 4 पैसे तुम्ही इथे घाला, इथे 1 पैसा घाला, म्हणजे झालं. पूजा करायची म्हणजे काय, एक एवढा मोठा तुम्ही नारळ आणा, त्यातले आम्ही तुम्हाला एवढा नारळ देतो, बाकी सगळं आमच्या पोटात. हे रोज अगदी बघून माणसाच्या मनाची जी श्रद्धा, जिच्यामध्ये आंतरिकता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वच्छता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे. त्याच्या जागी फक्त हे की आता आहे ना, देखल्या देवा दंड, बस, त्याच्या पुढे काय नाही. ही एक प्रवृत्ती आल्यामुळे, पैसा सगळं काय झाल्यामुळे कसंही मिळाला तरी चालेल. मान पान स्वतःच्याबद्दल काही आत्मसन्मान ह्याचा कोणाला विचार राहत नाही. आत्मसन्मान नकोच, कशाला, मिळतं ना मग, देतात ना मग, कशाला घ्यायचं. तर ह्या एका फारच विचित्र परिस्थितीमुळे पुण्यामध्ये सुद्धा जी आपण प्रवृत्ती बघतो ती अशी की एवढ्या पुण्यवान स्थितीमध्ये, इतक्या पुण्यवान जागेमध्ये साधू संत दिसत, साधूंची लक्षणं दिसत, साधूसारखं लोकांचं वागणं दिसत नाही. साधूला केवढा मान असतो. एखाद्या साधूला घरी बोलवायचं म्हणजे जन्मजन्मांतरातली तुमची तपस्या पाहिजे, नाही तर तो तुमच्या दारात येणार कशा. म्हणजे खरा साधू म्हणते, उपटसुंभांची गोष्ट सोडा, तो तुमच्या दारात येण्यासाठी तुम्हाला केवढं तरी पुण्य खर्ची घालावं लागेल, तेव्हा तो तुमच्या दारात येईल. पण आता उठल्या सुटल्या इथे रस्त्यावरती साधू संत फिरतात, त्यांच्यामध्ये काही साधुता नाही. आणि ती साधुता नसल्यामुळे पुण्यनगरी म्हणजे काय, ह्याच्यातल्या देवळामुळे पुण्य झालेली नाही, इथल्या मानवांच्यामुळे झालेली. यांच्या मानवामध्ये किती साधू आणि संत आहेत, कितींमध्ये साधूची लक्षणं आहेत. तर इथल्या लोकांची जी एक स्वतःची क्वालिटी आहे, स्वतःचं जे एक चारित्र्य आहे, ते कसं आहे, त्याच्यावर पुण्य अवलंबून असतं. ते जर पुण्य आपण कमवलेलं असतं, आत्मसन्मानाचं, तसंच आत्मसाक्षात्काराचं, जर आपण पुण्य कमवलं आणि त्यात आपण आपली वाढ करून घेतली, तर इथे काही कठीण काम नाही. कारण जमीन इथली फारच सुपीक आहे. पुण्यासारखी जमीनच नाही संबंध ब्रह्मांडात. पण जमीन असली तरी प्लास्टिकच्या बियांनी काही झाडं येणार नाहीत. आणि प्लास्टिकच्या बिया लावून ठेवल्यात तुम्ही, तर करायचं काय आम्ही. अत्यंत सुपीक जमीन आहे, पण डोकीसुद्धा इतकी सुपीक आहे तिथे की त्या सुपीकपणामध्ये जे जे निघालेलं आहे ते तुम्हाला सांगितलं मी आधी, की देवावर विश्वास ठेवायचा नाही. देव म्हणजे कोण, वाह्यातासारखं काहीतरी, म्हणजे अत्यंत ज्याला म्हणतो ना आपण, अत्यंत
कमी दर्जाचं असं लिखाणसुद्धा लोकांनी करून ठेवलेलं आहे. देवाची टिंगल करायची जसं का त्यांच्या खिशातच बसला नाही. त्याच्याबद्दल काही आदर काही सुद्धा नाही. दुसरे लोक जे सांगितले मी की त्यांनी धर्माच्या नावावरती इथे इतकी कमाई केली, लोकांना इतकं दिशाभूलीत घातलेलं आहे. तर तऱ्हेचे इथे प्रकार आम्ही पाहिले. इथे पुण्याला जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा माझ्या प्रोग्रामला एक बाई आल्या होत्या. पुष्कळ लोक होते. त्यांच्या अंगात भूत आलं. त्या लागल्या हू करायला. सगळ्या बायका कुंकू लावायला धावल्या त्यांच्या. त्यांना पहिल्यांदा मी पाहिलं की हा प्रकार काय मूर्खपणाचा आहे. तिच्या अंगात भूत आलं, तिला कुंकू लावायला कशाला धावून राहिले आणि तिच्या पायावर पडायला लागले. तर मी एकदम लाईट्सच गेल्या नशिबाने आणि मी मागावर दारावरती निघून आले. म्हटलं या लोकांना काय सांगावं. म्हणजे हे सगळं असून त्याशिवाय महामूर्खपणा पण आहे. म्हणजे एका बाईच्या अंगात आलं तर ते अंगात येतं हे त्याच्या लक्षात येतं. अंगात आलं म्हणजे देवी आली. अहो देवी कोणाच्या अंगात त्याला काही सोपं काम आहे का? फार कठीण काम आहे. देवीला झेपू शकतं का कोणचंही अंग? अंगात म्हणजे देवी आली आणि ही देवी नंतर मग भांडी घासते, लोकांची धुणी धुते आणि पैसे मारते आणि मग तिच्या अंगात देवी येते. हा जो धर्मभोळेपणा किंवा बाबळेपणा म्हणा, पण मी ह्याला महामूर्खपणा म्हणे, हा इतका जास्त आहे की त्याच्यामुळे लोकांना दिशाभूलच म्हटली नाही पाहिजे, पण एक तऱ्हेची भ्रांती आलेली. आमच्या इथे पुष्कळ अशा लेडीज येत होत्या की ज्यांच्या अंगात येत असेल, देवी यायची त्यांना, सगळं व्हायचं आणि झीटून पडायचे. माझ्यासमोर आल्या की झीट यायची त्या. म्हणजे प्रोग्रामच करणं कठीण झालं होतं. तेव्हा म्हटलं या पुण्यनगरीत एवढी भूतं कुठं आली बाबा. तमके बुवा असं का? आणि मग त्या बुवानी केलं काय? नाही, फक्त अंगारा दिला मला. हो का? तुम्ही काय केलं? मी खाल्ला तो झालं. म्हणजे अशा तऱ्हेचे त्याला म्हणायचे स्त्री आचार आणि ब्राह्मणाचार, ह्याच्यामध्ये हा संबंध पुणे डुबून गेला. तेव्हा धर्माचा हा तुम्ही निकाल लावला आणि बाकी परमेश्वराची तर तुम्ही गोष्टच काढू नका. कारण परमेश्वराच्या गोष्टीबद्दल अतिशहाणे बसलेलेच आहेत सांगायला की परमेश्वर म्हणजे नाहीच आहे, सायन्स म्हणजे सगळं काही. आता नारळीकर हे पुण्याचेच आहे. त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या संबंध सृष्टीला जे कार्य करते इथं, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, त्याला डोकं आहे. ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. सायंटिस्ट आहे, पण पुण्यातला आहे तेव्हा त्याच्या डोक्यात आली ही गोष्ट. पण तरी सायंटिस्ट जाणार कुठपर्यंत? बाहेरून तुम्ही जर एखाद्या झाडाची निगा ठेवायची म्हटली तर पानाला तुम्ही द्याल पाणी तर जाणार का आतमध्ये? फुलाला दिलं पाणी तर जाईल का आतमध्ये? नाही जाणार. तुम्हाला त्याच्या मुळातच पाणी घालायला पाहिजे आणि त्याच्या मुळात पाणी घालण्यासाठी तुम्हाला उतरायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा सूक्ष्म झालं पाहिजे. ती सूक्ष्मता आल्याशिवाय तुम्ही काहीही कार्य केलं ते बाह्यातलं आहे, सगळं बाह्यात राहून जाणार. पण इतकं बाह्यात आलेलं आहे की पुण्यवान शोधून सापडत नाही. मग ते झालं सगळं काही व्यवस्थित म्हटलं पाहिजे की संबंध भूतांचं राज्य जरी म्हटलं तरी इथे व्यवस्थित होऊ शकतं किंवा शैतानाचं म्हटलं तर त्याचंही होऊ शकतं, व्यवस्थित होऊ शकतं. पण तरीसुद्धा ही भूमी इतकी कडक आहे की कोणी आले तर त्यांना हाकलून लावते, फेकून लावते, त्यांचं जाळपोळ करते. त्या भूमीचं हे वैशिष्ट्य आहे. पण हे सगळं असून सुद्धा एक जर आपण एवढं लक्षात ठेवलं की आपण अशा महान भूमीमध्ये जन्माला आलो जी संबंध ब्रह्मांडामध्ये पुण्यवान आहे. आता ह्याच्याहून श्रीमंती काय असणार? ह्याच्याहून मोठेपणा काय असणार? ह्याच्याहून मान आदर काय असणार? अहो तुमच्या पुण्याच्या मातीचं एवढं महत्त्व आहे. लोक इथून सगळे पुण्याची माती घेऊन गेले, तुम्हाला माहिती नाही. आम्ही लंडनला ते आता आश्रम बांधा तर तिथे माती घेऊन आले. म्हटले माती कुठं आणली? म्हणे पुण्याची आम्ही माती घेऊन. त्यांना अक्कल आहे तुमची आणि इथे अतिशहाणे सांगतात की देव नाही. आणि ती माती घातली त्यांनी. आपल्याला त्याचे आता
तरी मी किती वर्णन करून सांगितलं, कितीही म्हटलं तरी तुम्ही म्हणाल माताजी ह्याचा साक्षात द्या. तर देऊ कसं? कारण ह्या सर्व गोष्टी मध्ये मध्ये असल्यामुळे तुम्हाला ह्याच दिसतात. कारण ह्या ढोबळ आहेत ना, ह्या बाह्यातल्या आहेत ना, ग्रोस आहेत ना. सूक्ष्मातलं दिसायला सूक्ष्म आला पाहिजे. तुम्ही सूक्ष्म झाला म्हणजे मी काय म्हणते ते सगळं तुम्हाला कळेल. म्हणून सूक्ष्म व्हायला पाहिजे. तेव्हाच मी म्हटलं की या पुण्यनगरीमध्ये शक्तीचा संचार झाला पाहिजे.